नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या उरणमध्ये आलेलो आहोत, कारण लालबागची राणी अर्थात वीणा जामकर या उरणची आहे। उरणमधली नगरपालिकेची शाळा आणि त्याचबरोबर नेटिव्ह इन्स्टिट्यूट या दोन शिक्षण संस्थांमध्ये वीणाचं शालेय शिक्षण झालेलं आहे। आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या दोनही शाळांचा खूप मोठा वाटा आहे असं वीणा सांगते। सो वीणाकडनं जाणून घेऊयात शाळेच्या काय काय आठवणी आहेत। चला तर मग जाऊयात वीणाच्या शाळेमध्ये। तर मराठीतली एक अत्यंत गुणी अभिनेत्री आज आपल्या सोबत आहे। आपण उरणला आलेलो आहोत वीणा जामकरच्या शाळेमध्ये। हाय वीणा। हॅलो ज्ञानदा। आम्ही बघितलं की तुझं किती कौतुक होतंय प्रचंड शाळेमध्ये। खरं तर येत जात असतेस का, म्हणजे खूप वर्षांनी खूप महिन्यांनी आली शाळेत? नाही, उरणला मी महिन्यातनं एखादी फेरी माझी होत असते, कारण माझे आई बाबा इथेच राहतात आणि आई स्वतः मुख्याध्यापिका असल्यामुळे एकदा येते, पण शाळेत खूप दिवसांनी आले। म्हणजे मला आठवतं वळू चित्रपट माझा रिलीज झाला होता, दुसरीच फिल्म होती माझी, आणि नवीन शाळेला ते कौतुक होतं की आमच्या शाळेची मुलगी विद्यार्थिनी अभिनेत्री झाली। तेव्हा मी आले होते आणि ह्याच स्टेजवर पाहुणी म्हणून आले होते। त्याच्यानंतर आता एक 7-8 वर्षांनी परत आले, पण कौतुक सेम असतंच, शिक्षकांना तेवढंच कौतुक असतं। पण तू पहिलीपासून इथेच आहेस का? नाही, 1ली ते 4थी माझी उरण नगरपालिकेची शाळा, नगरपालिकेच्या शाळेत मी आणि 4थीपर्यंत माझा भाऊ आम्ही सगळे शिकलो। आणि आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा तीच मोठी शाळा होती। म्हणजे आता आपण बघतो तसं नगरपालिकेच्या शाळांना आणि त्याच्या एकूण पटसंख्या कमी होत चालली, पण तेव्हा खूप मोठी शाळा, 2 मजली शाळा होती आणि मुलांची शाळा वेगळी, मुलींची शाळा वेगळी, 2 वेळेमध्ये शाळा भरायची, सकाळी 7ला आणि 12ला। तर ती माझी पहिली शाळा, म्हणजे अ-आ-इ-ई अभिनयाचे सुद्धा आणि शाळेचे सुद्धा गिरवले तिकडे। आणि मग 5वीपासून मी ह्या शाळेत आले, तेव्हा सुद्धा ही एवढीच होती, म्हणजे तिथून इथपर्यंतची शाळा होती। हां, आणि त्याच्यानंतर मग मी 5वीला आल्यानंतर हा बाकीचा भाग बांधला गेला आणि मग आता ही गोल शाळा झाली। पण मग त्या तिकडच्या शाळेच्या काय काय आठवणीत नगरपालिका? आणि तू म्हणालीस की पहिलं पाऊल शाळेतून तिथे टाकलंस, तर तिथल्या खूप स्वीट मेमरीज असतील ना? अगं खूप, म्हणजे शाळा म्हणजे काय, शाळेतल्या मैत्रिणी, शाळेतले शिक्षक, आणि जे पहिलं आपलं सुरुवात असते म्हणजे चप्पल रांगेत लावावी इथपासून ते प्रार्थनेला वेळेत पोचायचं, जो उशीर करेल त्याला असा हात पुढे करून उभं करायची, शिक्षा हात दुखेपर्यंत। तर इथपासून जे पहिले संस्कार होते तुमच्यावर शाळेचे, ते माझे त्या शाळेत झाले। त्या शाळेत 4थीपर्यंत होते आणि माझ्या 3 शिक्षिका मला शिकवायला होत्या। पाटीलबाई होत्या पहिलीला, ज्यांनी म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं आधी सुरुवात झाली ती शाळा शिकत शिकत। चंद्राबाई म्हणून होत्या आणि त्यांचं नावच आम्हाला खूप आवडायचं, चंद्राबाई। त्या आणि 2रीला आणि 4थीला मला होत्या शिकवायला। आणि तेव्हाचं जे वातावरण होतं की सगळी मुळाक्षरं शिकायची, मैत्री कशी करायची, शाळेतली शिस्त कशी अंमलात आली पाहिजे तुमच्या आयुष्यात। नंतर वेगवेगळे शाळेचं गॅदरिंग असायचं, शाळेतले वेगवेगळे सहभाग असायचे, मग तो नाचाचा कार्यक्रम असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, बेडूकुडीची स्पर्धा असेल किंवा रस्सीखेच असेल, हे जे बेसिक सगळं शिक्षण होतं। आणि समाव मी खूप श्रीमंत होते, किंवा आमच्या वेळेला जी मराठी शाळा होती, नगरपालिकेची शाळा जी होती, आता आपण त्यांच्याकडे बघताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघतो, पण आम्हाला हा शाळेतला फरक कधी कळला नव्हता, कारण आमची ती सगळ्यात सुंदर शाळा होती उरणमधली। पण मग त्या शाळेतनं जेव्हा तू इथे आलीस, मोठ्या शाळेमध्ये आलीस, तेव्हा चुकल्यासारखं झालं? म्हणजे इथला पहिला दिवस आठवतो? अगं आठवतो, आणि मस्त विचारलंस तू प्रश्न, कारण गंमत अशी होती की नगरपालिकेच्या शाळेत आम्ही सगळ्यांना बाई म्हणायचो आणि गुरुजी म्हणायचो, आणि हे हायस्कूल होतं। तर ती आनंद तर होता की आता आपण हायस्कूलला जाणार, आता अर्थ कळत नव्हता, पण मोठी काहीतरी असावी ही शाळा म्हणून आलो होतो। आणि इथे आल्यावर अचानक सगळ्यांना मॅडम आणि सर म्हणायला लागायचं, तर आम्हाला बोलताच यायचं नाही। म्हणजे आम्ही इकडे आल्यावर सुद्धा ते कल्चर जे होतं मॅडम सरचं, ते सोडून आम्ही बाई आणि गुरुजीच हाक मारायचो कितीतरी, म्हणजे 5वी पूर्ण होईपर्यंत, 6वी जाईपर्यंत, आणि कंपल्सरी म्हणावं लागायचं सर किंवा मॅडम, पण आम्हाला ते बाई आणि गुरुजी म्हणायलाच खूप आवडायचं। तेव्हा आमचे खेळ होते की चिंचा बोरं पाडायची, आवळे गोळा करायचे, नंतर फुलं गोळा करायची गुच्छाची, आणि त्याचे हार करायचे आणि घरोघरी वाटायचे। म्हणजे शाळेतनं या टास्क दिल्या जायच्या? हां, म्हणजे आमच्या अवतीभोवती ते वातावरण असल्यामुळे आमचे खेळ हे होते, बेडुकुडी होती, चमचागोटी होती, आणि असे खेळ नंतर नाही कधी अनुभवायला आले। लवेकर बाई माझ्या होत्या शाळेतल्या, आणि त्यांनी मला पहिल्यांदा लावणी शिकवली होती 3रीत असताना। तर ते काय त्याचा अर्थ कळत नव्हता, ज्वानीच्या आगीची मशाल हाती। आणि मी माझ्या आईची 9वारी 5वारी साडी गोल नेसून, बॉबकट होता माझा, त्याचा आंबाडा केला होता कसा बसा, भरपूर पिना लावून,
आणि असं टिकली लावून मी ती लावणी केली होती. आणि आमचे तेव्हाचे जे नगराध्यक्ष होते उरणचे, शेखर म्हात्रे साहेब, त्यांच्याकडे बघून मला बोलायला सांगितलं होतं की त्यांच्याकडे बघून लावणीतले एक्सप्रेशन द्यायचे. काही अर्थ कळत नव्हता आणि लोक धमाल टाळ्या वाजवत होती की ही एवढीशी मुलगी, दिसला ग बाई दिसला, मला बघून गाला तर हसला. असं मी त्यांच्याकडे बघून बोलले होते. मी तेच तुला विचारणार होते की म्हणजे शाळेत असल्यापासून ती खुमखुमी होती अभिनयाची. 9वी-10वी पर्यंत मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला. म्हणजे ह्या शाळेत असताना एकपात्री स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, शालेय स्पर्धा व्हायच्या, आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा व्हायच्या, शालेय त्याच्यात मी भाग घ्यायचे. आणि नाटक असायचं, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा किंवा गॅदरिंग असेल तर माझा सगळ्यात जास्त सहभाग त्याच्यामध्ये असायचा. 7वीत असताना भारत सरकारची स्कॉलरशिप मिळाली होती अभिनयाची. आणि झालं असं की माझी 6माही परीक्षा आणि स्कॉलरशिपचा दिवस एकच होता. माझ्या आईबाबांनी सांगितलं की अशी तिला नॅशनल स्कॉलरशिपचं तिची इंटरव्ह्यू आहे. तर दबीर सरांनी केवळ माझ्या स्कॉलरशिपच्या ह्याच्यासाठी शाळेची परीक्षेचा दिवस बदलला. क्या बात आहे. तू खरं तर सिनेसृष्टीमध्ये एक अभ्यासू अभिनेत्री किंवा गुणी अभिनेत्री म्हणून फेमस आहेस. मी शाळेत असताना पण अभ्यास होतीस का फटके खाल्लेस तेवढे? नाही, बऱ्यापैकी सिन्सिअर होते. मार्क मला माझ्या दादा एवढे नाही पडायचे. म्हणजे तो 90%, 95-98% असंच त्याचा असायचं. आणि मी 70, कधी 75, कधी 80-80पर्यंत आला शिक्का तर मला आनंद व्हायचा. पण ते एक होतं की बघ दादा किती अभ्यास करतो, शिक्षकांचं असायचं. पण निगेटिव्ह नव्हतं कधी. आणि माझा भाऊ आणि पालक तेवढे स्ट्रॉंग होते की ते म्हणायचे की असं नसतं की सगळ्यांनी म्हणजे अकॅडमिकलीच हुशार असावं लागतं. तो सपोर्ट होता. पण हां, आमच्या वेळेला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार असायचा 5वी ते 10वी. मला 5वी ते 10वीमधनं एक आणि दर वर्षाचा एक असा असायचा. तर मला तो मिळायचा. त्याच्यामुळे माझ्यावर एक अभ्यासाचं प्रेशर होतं, थोडा एक फोकस असायचा तेव्हासुद्धा की नाटक बिटक काही केलं तरी अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि मला अभ्यासात भाषाविषय मला जास्त आवडायचा. पण मी असायचे म्हणजे खूपच ढ नव्हते, पण कल इकडे जास्त होता, त्यामुळे ओरडा पडायचा मला. खरं तर तुझी बरीच सिक्रेट्स तुझ्या मित्रमैत्रिणींना माहिती असतील, तर त्यांनाही आपल्याला बोलवायचं आहे. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत राहा एबीपी माझा. आपण वीणा जामकरशी गप्पा मारतोय आणि वीणाचे फ्रेंड्स आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं आता वीणाबद्दल जाणून घेणार आहोत. तुमच्या दोघांचंही स्वागत. मकरंद, काय आठवणी आहेत? म्हणजे शाळेत कशी होती वीणा? वीणाबद्दल सांगायचं म्हणजे वीणा पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टीमध्ये पुढे होतीच. तर त्याच्यामुळे कुठले एखादं नृत्य झालं किंवा एखादी स्पर्धा, एकांकिका किंवा काय, त्यामध्ये मॅडम म्हणजे आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्या सगळ्यात पहिलं तिचंच नाव घेणार. त्यामुळे आम्हाला थोडंसं वाटायचं की वीणाच का सगळी पुढे, वीणाच का, म्हणजे असं थोडंसं कुठेतरी जाणवायचं की म्हणजे आमची शिक्षिका कधी अशा 1-2-5 मिनटासाठी कधी अशा जायच्या, कोणी आलं, कोणाचे पालक आले, कोणाचे काय, तर त्याच्यामध्ये पण वीणाला उभे करून जायचे की वीणा कोण काय बोललं तर फळ्यावर ते त्यांची नावं लिही. आणि त्यामुळे हिच्याशी नीट राहणं म्हणजे आम्हाला थोडंसं असं होतंच की हिच्याशी नीट भीतीदायक होतं खरोखर. फळ्यावर नावं लिहिली. त्यामुळे म्हणजे आम्हाला शिक्षिका वर्गावर असलेल्या चालतील, पण ही वीणा जर उभी राहिली तर आमची ती नावं भीती होती जवळजवळ माझी. दहशत होती. प्रज्ञा, तू तिची बेस्ट फ्रेंड आहेस, तो काय आठवणी आहेत वीणाबद्दलच्या? म्हणजे शाळेत असतानाची मजा मस्ती आठवतीये? वीणा माझी बालपणापासूनची मैत्रीण जरी नसली तरी येण्याला आम्ही 8वीपासून जाम क्लोज झालो. वीणाचं सांगायचं म्हणजे आम्ही दोघी 8वीपासून एकाच बेंचवर बसायचो. आम्ही खूप गप्पा मारायचो. म्हणजे आमची अतिशय बेंचमेट असल्यामुळे सतत बोलायचो. आणि आम्हाला नाही कळायचं शिक्षक डिस्टर्ब होतात, कारण कधी कधी पहिल्या बेंचवर आम्हाला बसवायचे. आम्हाला एक दिवशी शिक्षकांनी पकडलं होतं आणि आमची कंप्लेंट गेली होती. मी तुम्हाला दोघींना? हो, मी आईला माझ्या बोलवलं शाळेत आणि मी चमकले की आईला का बोलवलंय, हिला नाही, माझ्या आईला बोलवलं. आणि मी म्हटलं, आई बोली, तर मी म्हटलं काय झालं, का आलीस तू? तर म्हणे काय माहीत, सरांनी बोलवलंय क्लास टीचर्स रूममध्ये. मी गेले आणि आमची कंप्लेंट गेली. ह्या दोघी इतक्या बोलत असतात, म्हणजे गुन्हाच झाला असं झालं. आणि एकदम मान खाली घालून मी गपचूप ऐकत होते. म्हणजे एकमेव अशी वेळ होती जेव्हा आईला कंप्लेंट सांगितली होती माझी. थोडंसं आमच्या वेळेला असं असायचं ना की मला वाटतं सगळ्यांकडेच तो अनुभव असेल की हुशार मुलांशी मैत्री करायची, ज्यांना टक्के जास्त आहेत, ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत, त्यांच्याशी मैत्री करायची. आणि थोडंसं मला आज असं मागे वळून बघताना वाटतं की ते जर प्रेशर आमच्यावर कमी असतं
तर ना आम्ही जास्त जास्त चांगले एकमेकात मिसळलो असतो. म्हणजे मी 10वी नंतर उरण सोडलं, पण त्याच्यानंतर अनेक मित्रमैत्रिणी आहेत, बोलतात वगैरे. पण ह्या दोघांचं जसं मला उदाहरण सांगता येईल की मला असं झालं की मकरंद वर्गात त्यावेळेला सगळ्यात शांत बसणारा मुलगा होता. म्हणजे जाणवायचं पण नाही की मकरंद बसलाय, इतका शांत. त्याला उत्तर आठवलं तर हात वर करेल, नाही विचारलं तर सर 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 मी असंही नाही बोलायचा, असं हात वर, विचारलं नाही विचारलं तर हात खाली. पण तो आज माझा सगळ्यात जास्त आमचं कॉन्व्हर्सेशन होतं, आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. उरणमध्ये एकदा तरी आले तरी त्याला एक फोन जातो, प्रज्ञाला फोन जातो. मकरंद, वीणाला जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं, मोठ्या पडद्यावरती पाहिलं, तेव्हा काय वाटलं? वीणाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा म्हणजे मी तर म्हणजे पूर्ण आता हेच झालं होतं. म्हणजे तेव्हा मी बोललो की पहिले घरातल्यांना सगळ्यांना आवाज दिले की म्हणलं हे बघा बघा वीणा. म्हणजे एक हे होतं की माझ्या वर्गातली मैत्रीण, माझी वर्गमैत्रीण आज एवढ्या मोठ्या स्क्रीनवर आहे. आणि त्याबद्दल मला स्वतःहून आले होते की अरे तुमच्या उरणची ती वीणा, हां माझ्या वर्गातलीच आहे ती, माझ्या वर्गातलीच. म्हणजे हे सांगण्यामध्ये मला जो अभिमान आणि जे हे होतं ते आणि खूप छान हे होतं तेव्हा. आणि तुमची मैत्री खरं तर खूप स्ट्रॉंग आहे, ती अशीच फुलत राहो याच आमच्या शुभेच्छा. आणि तुम्ही दोघांनी आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल थँक्यू सो मच. तर वीणाच्या शिक्षकांशी आपल्याला बोलायचे, त्यांच्याशीही आपल्याला बातचीत करायची, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. बघत रहा ABP माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वीणा जामकरशी आपण गप्पा मारतोय. वीणाच्या उरणच्या शाळेमध्ये आपण आहोत आणि सगळे शिक्षक आपल्यासोबत आहेत की ज्यांनी वीणाला घडवलंय, शिकवलेलं आहे. सो आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याशी बातचीत करत. मॅडम, तुमच्याकडनं पहिल्यांदा जाणून घ्यायचं की विद्यार्थी म्हणून वीणा कशी होती? सर्व गुणसंपन्न अशी विद्यार्थिनी होती आणि सगळ्यांची लाडकी अतिशय. ती कधीही म्हणजे तिच्याकडनं आमची कोणतीही तक्रार नव्हती आणि अशी म्हणजे जणू काही आपली स्वतःची मुलगी असावी, ती देखील आमची तेवढंच हे बुज राखून होती. हे महत्त्वाचं आहे. मॅडमच्या आठवणी? विद्यार्थिनी म्हणून वीणा खरोखरच सगळ्यांची आवडती होती. अगदी उत्साहाने ओसंडून वाहत असे. वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की धाव वीणाकडे. कुठलं नृत्य सादर करायचं आहे, गीत सादर करायचं आहे की आमचा हुकमी एक्का असायचा वीणा म्हणून. तिने अभ्यास असं कधी केलं नाही, पण तेवढंच अभ्यासाकडे तिने कधी दुर्लक्षही केलं नाही. तिचा अभ्यास सांभाळून सगळ्या कलांमध्ये ती हिरिरीने भाग घेत होती, सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेत होती. वीणाच्या इतर गुणांच्या पैलूंबाबत बोलायचं जर म्हटलं तर वीणा स्पष्ट वक्ती. तिला मैत्रिणींमध्ये खूप प्रेमळपणानं वागायची, पण गैर अजिबात तिला कुठलीही गोष्ट आवडायची नाही. ज्यावेळेला मी सुपरविजनला एकदा होते त्यावेळेला काही तिच्या मैत्रिणी मागून तिला सारख्या वीणा मला दाखव ना. वीणा लक्ष देत नव्हती. नंतर पेपर झाल्यानंतर बाहेर आली, मला म्हणाली, मॅडम मला असं आवडत नाही आहे, मला जे काय येईल तेवढं मी लिहिणार, पण मी कोणाला मदतही करणार नाही आणि वाईट मार्गाला मी लावणारही नाही. आत्ता मॅडमनी जे सांगितलं की तिला गैर काय आवडायचं नाही, त्याच्यावरनं मला थोडीशी आठवण अशी झाली की ती नेहमी रामशास्त्री प्रभुण्यांच्या रोल नेहमी करायची आणि न्याय आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं हे तिच्या अगदी रक्तात होतं. ते तिच्या वागण्यातनं नेहमी दिसून यायचं. नाटक करता करता आलं. वीणाचा स्वभाव खूप चांगला आणि ऑलराऊंडर होती. खेळामध्ये सुद्धा हिरिरीने भाग घ्यायची. त्याचबरोबर सर्व कलागुणांमध्ये नैपुण्य असलेले एक विद्यार्थिनी म्हणून खूप उपजत गुण असलेले आणि सर्वांना रिस्पेक्ट देणारी अशी होती. सहलीला गेली तरीसुद्धा ती बऱ्याच प्रमाणात म्हणजे मैत्रिणीसोबत खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचे, गाणं म्हणायचे. अशा पद्धतीने तिने शाळेचं नाव तसंच आपल्या उरणचं नाव संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. त्याबद्दल तिचं धन्यवाद. नोकरीतला शेवटचं वर्ष होतं आणि 2002 साल तो. वीणा 10वीला होती. मला हिंदी हा विषय दिला. मी हिंदी 10वीला कधीच शिकवलेलं नव्हतं. त्यांच्या वर्गावर जाताना
मला असं वाटायचं की मी आता काय शिकवणार, मी शिकवते ते मुलांना कळेल की नाही. पण पाऊल ठेवल्यावर तिचा चेहरा पाहिल्यावर मला जो हुरूप यायचा, प्रत्येक गोष्ट ती नाही मॅडम बरोबर आहे शिकवत आहे ते बरोबर आहे, तिच्या चेहऱ्यावरून मला कळायचं. आणि तिने एवढं धाडस मला त्यावेळेस दिलं की मी तिला विसरू शकणार नाही किती झालं तरी. खरं तर एक खूप स्पेशल व्यक्ती वीणा आपल्यासोबत आहे. वीणाची आई आहे आणि वीणा ज्या पहिल्या शाळेत शिकली आहे नगरपालिकेच्या शाळेमध्ये, तिथे त्या सध्या मुख्याध्यापिका आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की वीणा लेख म्हणून कशी आहे आणि विद्यार्थी म्हणून कशी आहे? म्हणजे घरी कधी त्रास दिला का अभ्यास करताना वगैरे? नाही, लेख म्हणून पण गुणी आहे आणि तशी म्हणजे कायदे पंडित आहे. माझं किंवा तिच्या बाबांचं काही चुकलं तर ती कधी सहन नाही करत. उरण नगर परिषद महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी कन्या शाळा क्रमांक 2मध्ये मी सध्या मुख्याध्यापिका आहे, की ज्या शाळेमध्ये वीणा पहिल्यांदा 1ली ते 4थीपर्यंत शिकली. माझा मुलगाही नगरपालिकेच्या शाळेत 1ली ते 4थीपर्यंत शिकला आणि 5वीपासून दोघं NIमध्ये शिकली ह्या शाळेमध्ये. आणि 5वीच्या नंतर 10वीच्या नंतर दोघंही DG रुपारेलमध्ये शिकली. मला असं वाटतं की माझे ही 2 मुलं यांना कुठेच मराठी माध्यम आडवं नाही आलं. ती भारतातल्या उत्तम कॉलेजमध्ये शिकली, आज नावारूपाला आहेत, तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मग मराठी माध्यम कुठेही त्यांना नडलं नाही आणि आज जो काही मराठी माध्यमाचा बाऊ केला जातो त्याचं मला वाईट वाटतं. ज्या शाळेने तुला घडवलं आहे, अगदी शेवटी त्या शाळेचे धन्यवाद कसे मानशील? काय म्हणशील शाळेबद्दल? माझ्याकडे शब्द नाही. हा प्रसंग, हा क्षण जेव्हा आपण इथे मगाशी बसलो तेव्हापासून मला अंगावर खरं तर भरून आलं की ही सगळी मुलं उभी आहेत. अशीच मी ह्याच कॉरिडॉरमधनं घरी जात होते, पायऱ्या उतरत होते. कधी अभ्यासात कमी मार्क मिळाले तर माझ्या वडिलांच्या प्रशस्त पत्रिकावर सही कशी घेऊ याचं मला टेन्शन यायचं. किंवा ह्याच स्टेजवर मी डान्स केला होता. आई माझी तयारी करून द्यायची, या वर्गांमध्ये नटवायची. या शिक्षकांचं माझे मागे लक्ष असायचं. पाटील सरांचं खूप माझ्या एकूणच मुलांच्या फिटनेसवर फार लक्ष असायचं आणि तेव्हापासून आजपर्यंत ते मग व्यायाम कुठला करतेस. सो हे सगळी काळजी असलेले शिक्षक होते. पण मला वाटलं नव्हतं की मी कधीतरी 10 वर्षात माझ्या शाळेतल्या मुलांना माझ्याकडे बघून काहीतरी हुरूप येईल. मी काय केलं मोठं असं मला म्हणायचं नाही, पण ते ताई करून येतात आणि जसं आम्ही पाहुण्यांकडे बघायचो की ह्या पाहुण्यांसारखं आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, माझ्याकडे बघून जर या मुलांना थोडंसं बळ येत असेल तर ते या शाळेचेच आशीर्वाद आहेत, शिक्षकांचे ऋण आहेत. ही जागा जी खूप कायम स्पेशल राहील. आणि माझ्याकडे शब्द नाहीत. मी कवी वगैरे नाही तर मी कविता केली असती. मला गाता येत नाही, पण एवढंच आहे की इथे मी एक विद्यार्थिनी आहे आणि राहील. आणि जेव्हा जेव्हा माझ्या शाळेला शिक्षकांना माझी गरज असेल कुठल्याहीसाठी, तेव्हा मी अभिनेत्री नसेल, माझी पोझिशन नसेल, तर मी त्यांची विद्यार्थिनी असेन कायम. मीही तुला थँक्यू म्हणते की तू इतका वेळ काढलास, तुझ्या शाळेत आम्हाला घेऊन आलीस आणि खूप मदत केलीस. आणि आपल्या सगळ्यांचेही खूप खूप धन्यवाद. काकू तुमचेही धन्यवाद की तुम्ही इतकं छान बोललात वीणाबद्दल. आजच्या मुलाखतीचा समारोप करताना वीणाच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की ज्या शाळेच्या जमिनीवरनं, ज्या शाळेच्या ग्राउंडवरनं तिने यशाचा पतंग उडवला, त्या जमिनीला ती कधीही विसरली नाही. त्या पतंगाची दोरी, शाळेशी असलेली नाळ तिने कधीही तोडली नाही. आणि त्याचंच उदाहरण आपण आज बघतो आहोत की ती शाळेला विसरली नाही, शाळेतल्या शिक्षकांना विसरली नाही, शाळेच्या मातीला विसरली नाही. त्याच्यामुळे आमच्या सर्व शिक्षकांकडनं आम्ही तिला अशा शुभेच्छा देतो की जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरतेते वीणा तुला पाहायला मिळो, खायला मिळो, द्यायला मिळो, अनुभवायला मिळो आणि तुझ्या यशाची कमान अशीच चढती राहो. धन्यवाद. वीणा, यापेक्षा मोठं कौतुक माझ्या मते असू शकत नाही, नक्कीच नाही. तुला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आणखी एक नवा चेहरा, त्याची अशीच नावाजलेली शाळा, त्याच्यासोबत आपल्याला पुन्हा एक नवीन एपिसोड करायचा आहे. पण आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.